तो मग मला माकड काय म्हणतो, तो म्हणतो वाय आणि झेड काढू. आता वाय झेड नावाचा मराठी चित्रपट आहे, तुम्ही गुगलवर टाका वाय झेड, तर वाय झेड नावाचा मराठी चित्रपट आहे. झाकण झुल्या हा काही शिवी नाही आहे, हा म्हणजे एखादा व्यक्ती जो मंदबुद्धी आहे त्याला विदर्भात दिलेली उपहासात्मक ती प्रतिक्रिया आहे. म्हणजे मी काही पातळी सोडून बोललेलो नाही. प्रश्न असा आहे की तो ज्यावेळेस पातळीवर येतो त्यावेळेस ते पातळीवर बोलावं लागतं. माझं जाऊ द्या, 2 दिवसांपासून तुम्ही एक बघा, ॲडव्होकेट शेखर कुंटे जे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत भोकरचे, त्यांनी केलेले आरोप याला खोडता आले नाही. हनुमंत दायगुळे हे स्वतः म्हणजे ज्या कॉम्प्लेक्समध्ये पुण्यात हा राहतो त्याच कॉम्प्लेक्समध्ये हनुमंत दायगुळे राहतात. त्यांनी सांगितलंय की हा भुरटा भामटा आहे आणि हा ओबीसीला ब्लॅकमेल करतो. त्याच्यानंतर ॲडव्होकेट बंडू काशीद यांनी तर याचिका दाखल केली आहे कोर्टामध्ये की हा राज्य मागास आयोगावर हा खोटी कागदपत्र बनावट कागदपत्र करून यांनी पैसे देऊन काही दमदाटीचं राजकारण करून हा तिथे चढलाय. वास्तविक याची पात्रताच नाही आहे. हा ज्या दिवशी यांनी फॉर्म भरला त्या वर्षी याचं वय 42 वर्ष होतं आणि 40 वर्षाची जी वयोमर्यादा आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा तू मलिदा लाटतोयस, तू गाडी कुठून घेतली हे सांगत नाही आहेस. मी काय म्हटलं की बाबा तुझ्या मागं जर ओबीसी आहे तर पहिल्या विधानसभेत तुला 500 मतं 250 मतं पडतात. अरे माझी काय अवकात करतो, माझ्या ग्रामपंचायतच्या सदस्याला 402 मतं आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये त्याला 550 मतं पडतात, तिसऱ्या लोकसभेमध्ये त्याला 5,500 मतं पडतात. मग आपली एवढी लायकी असताना तुला गाडी आहे ना तुझ्याकडं, तू आणखी विमानात फिर. पण ओबीसी समाजाचा जर तू नेता असशील तर जनता नेत्याला गाळ्या कशा देते याचं उदाहरण रविकांत तुपकर आहेत आमच्या विदर्भामध्ये, की शेतकऱ्यासाठी त्यांनी आंदोलन केलं, लोकांनी वर्गण्या गोळा करून त्यांना दिली गाडी. त्याचा आम्हाला पण अभिमान आहे की एका शेतकरी मुलाला गाडी भेटली. पण आपले ठराविक काही ठिकाणी उमेदवार उभे करणं, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना विड्रॉल करायला लावणं. बरं, विशेष म्हणजे हा वंचित बहुजन आघाडी पक्षाचा प्रवक्ता पण होता, ती यादी पण मी म्हणजे स्पोक्स पर्सनची यादी, प्रचार प्रमुख, ते पण मी यादी मागवली, ती येईल मला थोड्या वेळामध्ये. म्हणजे तू प्रवक्ता वंचित बहुजन आघाडीचा विड्रॉल करायला लावतो प्रहारच्या कार्यकर्त्याला, खुलं समर्थन देतो भारतीय जनता पार्टीला, आणि महायुतीला सपोर्ट करताना प्रताप पाटील चिखलेकरांच्या विरोधात काम करतो. म्हणजे नेमका माकड कोण आहे या प्रश्नाची तू उत्तर दे ना.